वापरलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या वस्तू ठाणेकरांनी आर केंद्रावर द्याव्यात. महापालिका मुख्यालयातील केंद्राचं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं उद्घाटन. ठाणेकर नागरिकांना त्यांच्याकडील आता वापरात नसलेल्या पण टिकाऊ आणि पुन्हा वापरात येतील अशा वस्तू दान करता याव्यात, यासाठी ठाणे महापालिकेनं मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालय अशा 10 ठिकाणी आर केंद्र सुरू केले आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील या केंद्राचं उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पार पडलं. वापरण्यायोग्य चांगल्या वस्तू स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त चांगल्या वस्तू दान कराव्यात असं आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केलं आहे. या उद्घाटनाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, मुख्य लेखा परीक्षक संजय पतंगे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत शून्य कचरा संकल्पनेकडे महापालिकेची वाटचाल सुरू आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे, त्यातून नागरिकांचं आरोग्य उत्तम व्हावं हा उद्देश आहे. घरात पडून असलेल्या पण वापरात येण्याजोग्या चांगल्या वस्तू गरजूच्या उपयोगी पडू शकतील या उद्देशानं पुस्तके, जुनी खेळणी, कपडे इ कचरा गोळा करण्यासाठी आर म्हणजेच माफक वापर, पुनर्वापर, परिवर्तन करून पुनर्वापर ही संकल्पना राबवण्यात येते. त्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात पाचपाकडी येथील महापालिका मुख्यालय आणि 9 प्रभाग समिती कार्यालय येथे ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.